इचलकरंजीतील अयोध्या कॉलनीतील बंद बंगल्याचं कुलूप तोडून 2 चोरट्यांनी 17 तोळे सोन्याचे आणि अर्धा किलो चांदीचे दागिने तसंच 75,000ची रोकड असा ऐवज लंपास केला। या परिसरातील सीसीटीव्हीत हे दोघे चोरटे कैद झाले आहेत। टेहळणी करून चोरी केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे। इचलकरंजीतील अयोध्या कॉलनीत शंभूनाथ केसरवाणी यांचा श्री दत्त निवास या नावाचा बंगला आहे। हे कुटुंब गेल्या 10 दिवसांपासून पुण्यात असल्यानं त्यांचा बंगला कुलूप बंद होता। आज सकाळी बंगल्याचं कुलूप तुटलेलं केसरवाणी यांच्या नातेवाईकांना दिसलं। त्यांनी केसरवाणी यांना माहिती दिली। त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना कळवलं। शुक्रवारी मध्यरात्रीनंतर केसरवाणी यांच्या बंगल्यात चोरी झाली। पहाटे 4च्या सुमारास 2 संशयित चालत आले। त्यांनी कटावणीनं बंगल्याचं कुलूप तोडलं असं सीसीटीव्ही मधून दिसून आलं। बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरूमचं आणि एका खोलीचं कुलूप तोडून दोन्ही खोल्यातील सुमारे 17 तोळे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदीचे दागिने आणि 75,000 रुपये असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना बोलावलं। तसंच सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्या आधारे तपास यंत्रणा गतिमान केली आहे।